नमस्कार मित्रांनो, सुंदर झुणकाबाई या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला या ठिकाणी दोन प्लॅट आपले गावाचे, तर तुम्ही बघू शकता दोन्ही पण संघच पेरलेले आहे. एक 2-3 दिवसाचा फक्त फरक असेल. हा आहे तो अजित 102 आणि हा आहे तो श्रीराम 111. तुम्ही बघू शकता, अजित 102 हा जो गहू आहे तो आता पूर्णपणे पिवळा पडलेला आहे आणि दोन्ही पण गहू हे जवळजवळ 3 महिन्याचे झालेले आहे. आणि अजून हा हिरवा आहे. याची वंबी पण चांगल्या बऱ्यापैकी मोठी आहे. अजित 102ची थोडी बारीक आहे. पण मग तुम्हाला सांगू इच्छितो, मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे गहू पोटारल्यानंतर या ठिकाणी मी याला 2 गोण्या युरियाच्या टाकल्या त्या एकरी. त्याच्यामुळे तुम्ही वंबी बघू शकता. आणि 10 PPM प्रमाणे असा जेचा पण वापर केलेला होता मी श्रीराम 111ला. तर मी याला कोणत्या प्रकारचा वापर केलेला नव्हता. तर तुम्ही म्हणशाल का नाही केला, तर याचं कारण असं आहे, गहू मला घरी खायला ठेवायचा आहे आणि हा विकायचा आहे. तुम्ही बघू शकता की रिझल्ट कसे वा सांगायचा उद्देश हा, कमी खर्चात मी या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगू शकतो कमी खर्चात उत्पन्न कसं घ्यायचं आहे. तर दोन्ही गावाला याला 4 गोण्या युरिया, याला 3 गुणी युरिया आणि एक 15-15 आणि याला एक 15-15 बास. तर याला शेवटचं पाणी चालू आहे आणि याला अजून 2-3 पाणी लागेल. नाही, 3 पण 2 पाणी 100% लागेल. ठीक आहे, थँक्यू.